थांबणार आहे का? अरे तर खूप हट्ट करते, तिला आत्ताच्या आत्ता घरी जायचं. काय करूया? एक काम कर, तिला सांग अजिबात आवाज न करता इथून जा. तू वेळायस का रे? हा उठला तर काय करशील? प्रॉब्लेम होईल ना. त्याची काळजी करू नकोस, ते मी बघतो. एक माझं, मी माझ्याकडे लक्ष ठेवतो. तू उत्तराला बाहेर कर. जा जा पटकन. ओके. रिलॅक्स रिलॅक्स. मला खूप टेन्शन आलंय रे. आणि आपण का जायचं उद्या तिकडे? कारण चिठ्ठीविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता मीरा सोबत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जाऊया आपण. हे पण आदित्य कोण असेल रे या सगळ्या मागे? माहित नाही, पण घरात घुसणारा आणि चिठ्ठी ठेवणारा कोणीतरी एकच असणार. या प्रकरणाचा तपास तुम्ही घेताय, त्यामुळे तुमच्यापासून काही लपवायचं नाही असं ठरलं होतं आमचं. आय रिअली अप्रिशिएट दॅट. खरं तर तुम्ही त्या व्यक्तीला आम्हाला न सांगताही भेटू शकला असता. नाही, असं कसं म्हणताय तुम्ही? तुम्हाला कळवणं आमचं कर्तव्य होतं आणि तेच केलं आहे. खरं तर मॅम, त्यामुळे झालं उलटच. आम्ही तुम्हाला कळवलं, कदाचित तुम्ही तिथे होता म्हणूनच तो माणूस निघून गेला. पोलिसांना कळवलं हे चूक झाली असं वाटतंय आम्हाला. तुम्हालाही तुमची चूक वाटते तर? म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलं आम्ही, हेच सांगायला की कदाचित यापुढे जर अशी काही चिठ्ठी आलीच तर तुम्हाला न सांगता आम्ही त्या माणसाला भेटू. तुम्हाला अंधारात ठेवायचं नाहीये मॅम, आम्हाला अजिबातच नाही. पण ह्यांची माहिती मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही सांगाल तशी आम्ही ड्युटी करायची. आणि असं कसं आम्हाला काही न सांगता तुम्ही काही करणार? तुम्हाला आम्हाला सांगावंच लागेल. तुम्ही घाबरू नका, बोला. मीच त्यांना म्हणालो होतो की आपण पोलिसांना कळवायला नको म्हणून. शेवटी काय व्हायचं तेच झालं. नाहीतर आम्हाला देवाशीष सरांबद्दल काहीतरी माहिती मिळाली असती. मला सांगा, तुम्ही काय काम केलं आतापर्यंत? मी तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलंय की पोलिसांना त्यांची कामं माहिती आहेत. काय काम केलं तुम्ही? एअरपोर्टवरचं फुटेज चेक केलं? त्याबद्दल काही? अहो बोला ना, उत्तर द्या. नाही ना?
काहीच काम केलेलं नाहीये तुम्ही. आतापर्यंत मी तुमचं सगळं शांतपणे ऐकून घेतलं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोलावं. एअरपोर्ट एरियातलं सगळं फुटेज चेक केलंय आम्ही, काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा. आणि आम्हाला कुठेच कामत एअरपोर्टवर एंटर होताना दिसले नाही. फुटेजमध्ये दिसले नाहीत म्हणून तपासच केला नाहीत का पुढे? एअरपोर्ट एरियामध्ये कामतांचा फोटो आम्ही सर्क्युलेट केला होता लगेचच. पण तिथल्या टॅक्सी ड्रायव्हर्सना, कॅब ड्रायव्हर्सना, ऑटो रिक्षावाल्यांना किंवा फेरीवाल्यांना कोणालाच कामतांना तिथे बघितल्याचं आठवत नाही. शिवाय ज्या दिवशी घरात उलथापालथ झाली तेव्हाचही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आम्ही. पण घराच्या आजूबाजूला कोणतीही संशयित व्यक्ती आढळली नाही. बर, देवच्या फोनचं लास्ट लोकेशन ते तरी पाहिलं का? तुम्ही त्यांना एअरपोर्टवर ड्रॉप केलं होतं ना, त्यांच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन तेच आहे. त्यांचे कॉल रेकॉर्ड सुद्धा चेक केलेत आम्ही. सकाळपासून ना त्यांनी कोणाला फोन केला ना त्यांना कोणाचा फोन आला. मीरा, तुम्हाला आठवतंय त्यांनी कोणाला फोन केल्याचं किंवा त्यांना कोणाचा फोन आल्याचं? नाही, माझ्या समोर तरी त्यांना कोणाचाच फोन नव्हता आला. ते एअरपोर्टसाठी निघाल्यावर साधारण तासाभराने तुम्हीच त्यांना फोन केला होता. कॉल रेकॉर्ड मध्ये एवढंच दिसतंय. हो, मी त्यांना तासाभराने फोन केलाच होता. बरेच कॉल केले मी त्यांना आणि नंतर काही वेळाने त्यांचा फोन ऑफ लागला. एनिवेज, डोंट वरी. हे बघा, जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं आम्ही करतोच आहोत. ह्या पुढचा क्लू आम्हाला सुद्धा सापडत नाहीये. आता तो माणूस भेटला असता तर काहीतरी हाती लागलं असतं निश्चितच. बट एनिवे, पण होईल सगळं सॉल्व्ह. तुम्ही निश्चिंत राहा. निश्चिंत राहू. कसे निश्चिंत राहू? अहो, किती वेळ घेताय तुम्ही? गायब झालेला माणूस हा देवाशीष कामत आहे. लक्षात येत आहे ना तुमच्या? इतकी हाय प्रोफाईल केस असताना तुम्हाला इतका वेळ कसा लागू शकतो? तुम्हाला जमणार नसेल तर तसं सांगा, म्हणजे मला जी काय पावलं उचलायची आहेत ना ती मी उचल. मला माहित नाहीये मी कोण आहे. तुम्ही कोणीही असा, मला त्याने फरक पडत नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करते. गोष्टी सॉल्व्ह व्हायला थोडा वेळ लागतोच. इतका वेळ लागणार असेल तर पोलिसांचं कामच काय ना. आम्ही आमच्या पद्धतीने तपास करू त्यांचा. हसू भाऊजी, प्लीज. जरा शांत होता का तुम्ही? पोलिसांशी अशा भाषेत बोलायचं असतं का? ते त्यांचा प्रयत्न करतायत ना, त्यांच्यावर विश्वास टाकलाय आपण तर ते करतील. हे बघा, मला असं वाटतं की आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. आणि तसेही रागिनी मॅम म्हणतात ते बरोबरच आहे. हा तपास घ्यायला थोडा वेळ जाईलच आणि आपण त्यांना सहकार्य करायला हवं. रागिनी मॅम, तुम्हाला इथे बोलवण्याचं फक्त एकच कारण होतं की जर यापुढे त्या माणसाची चिठ्ठी आली
तर त्या माणसाला आम्ही तुम्हाला न सांगताच भेटायला जाऊ. आणि खरंच सॉरी. तुम्ही प्लीज यांचं बोलणं मनावर घेऊ नका. सगळ्यांचं खूप प्रेम आहे हो यांच्यावर. म्हणूनच जरा चिडचिड होते सगळ्यांची. कोणालाच काही कळत नाही, सगळ्यांचा गोंधळ उडालाय अगदी. पण सगळ्यांच्या वतीने मी माफी मागते तुमची. प्लीज लवकरात लवकरांना शोधून काढा. ह्यांच्यावर खूप जीव आहे सगळ्यांचा. आम्ही नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मीरा, मी तुमची अवस्था समजू शकते. तुम्ही काही काळजी करू नका. पोलिसांचा तपास सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर कामतांना शोधून काढू. डोंट वरी. थँक्यू. तुम्ही आतापर्यंत आम्हाला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल खरोखर धन्यवाद. मीरा, तुम्हाला जर वाटत असेल की त्या माणसाला तुम्ही एकट्यात भेटावं तर तुम्ही करा तसं. पण जे घडेल ते आमच्यापासून लपवू नका, नाहीतर तपासात अडथळे निर्माण होतील. कदाचित असंही असेल की ते लोक तुमची दिशाभूल करत असतील. नाही मॅम, आम्ही तुम्हाला अंधारात ठेवणार नाही. अजिबात नाही. डोंट वरी. अशा परिस्थितीत राग येतोच, चिडचिड होते. आय अंडरस्टँड. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट देऊ. चला. हो, मला माहिती आहे. हो, आहे ती केस माझ्याकडे. मी आता जरा घाईते, नंतर बोलते. मॅडम, माझं असं डोकं फिरलं नाही ह्या लोकांवर. काय समजतात काय स्वतःला हे? म्हणजे हाय प्रोफाईल केस आहे. आपल्याला काय सगळ्या केस सारख्याच. पण तुम्ही आमच्या केससाठी काहीच करत नाही. असं कसं बोलू शकतात हे? सांगा ना. तुम्हाला सांगतो मॅडम, आता परवा माझ्या मेवणीचा साखरपुडा होता. मी त्या साखरपुड्याला गेलो नाही ह्या केसमुळे. आता पुढची 6 महिने मला माझ्या बायकोचे टोमणे ऐकावे लागणार आहेत. आता हे सांगत बसायचं का यांना? पैसे त्यांच्याकडे, हे काही विकत घेऊ शकतात. असंच असतं खराब. आपण आपलं काम करत राहायचं. पण मॅडम, तुम्ही का गप्प बसला? तुम्ही बोलायला पाहिजे होतं. मी मुद्दामच गप्प राहिले. पण बघा मॅडम, असं शांत बसलेलं मी तुम्हाला कधी बघितलं नाही. अहो, भल्या भल्या लोकांची हिंमत होत नाही तुमच्या समोर बोलायची. आणि इथं तुम्ही. त्याचं कारण मीरा आहे. त्यांचं काय? हा, त्यांनी सगळ्यांना शांत केलं हे बरं झालं. म्हणजे त्याच थोडंसं समंजसपणानं बोलत होत्या. त्यांना जरा जाण आहे म्हणून तर शांत होते मी. खूप चांगली मुलगी आहे मीरा, खरी आहे. ती ज्या प्रकारे मला सगळं सांगत होती ना, तिचा सच्चेपणा जाणवला मला. तिच्या डोळ्यात बघून एक क्षण मला सुद्धा कसं तरीच झालं. मी ही केस सॉल्व्ह करणार खरं, मीरासाठी. पण मला एक कळत नाही, हा माणूस घरात घुसून सगळ्या सामानाची उलथापालथ करतो, दरवाजामध्ये चिठ्ठी ठेवतो आणि तरीही सीसीटीव्ही मध्ये कैद होत नाही. चला, मी तुम्हाला पुढे सोडते. नाही, हा कोणीतरी चांगलाच मास्टर माइंड असला पाहिजे. अहो, सीसीटीव्ही फुटेज मध्ये येत नाही म्हणजे काय? याला सगळंच ठाऊक असलं पाहिजे. मला माहितीये हे सगळं कोण करतंय. कोण करतंय?
उत्तरा तुला सांगतो, मला ना या रागिणी राजमानेवर अजिबात विश्वास नाही. ही बाई फक्त वेळ वाया घालवते. आपण सगळे इथे इतक्या टेन्शन मध्ये आहोत, पण हिच्याकडून आपल्याला काहीच कळत नाही. उगाच डोक्यावर बसून ठेवलंय आपण. हो ना, आपण काहीतरी करायला हवं. असं हातावर हात ठेवून बसलो तर काहीच साध्य होणार नाही. युअर राईट. आय थिंक मी एसीपींनाच गाठ, त्यांना भेटून स्वतः सगळं सांग. त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं तर जरा वरपर्यंत पोहोच, मग कळेल. वरनं 2 फोन आले ना की सगळे लाईनवर येत. हो वासू, असंच करतो. या लोकांना खडसावल्याशिवाय ही लोक कामं करणार नाहीयेत. येस, तुम्ही बघाच आता मी काय करतो. 1 मिनिट, जरा शांत व्हा तुम्ही सगळे. म्हणजे रागिणी मॅमवर विश्वास टाकलाय ना, मग त्यांना जरा तरी वेळ द्या, थोडा धीर धरा. किती वाट बघायची अजून? देव गायब होऊन इतके दिवस झालेत आणि या लोकांनी आतापर्यंत काय केलंय? फक्त सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, दॅट्स इट. अजून किती वाट बघायची आणि का धीर धरायचा? हो कळतंय मला मान्य आहे तुम्ही जे काही म्हणताय ते, पण माझा विश्वास आहे रागिणी मॅमवर. ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. तुझा खरंच इतका विश्वास आहे त्या रागिणी राजमानेंवरती? हो, म्हणजे कालपर्यंत नव्हता. अगदी इतरांसारख्याच वाटत होत्या त्या मला. पण आज त्यांच्या डोळ्यात एक विश्वास दिसला मला. माझी कळकळ त्यांना कळत होती. त्या नक्कीच ही केस सॉल्व्ह करते. मीरा, तुला ना कोणाचाही पुळका येतो. अगं, असं इतकं इमोशनल होऊन विचार नको करूस तू. या जगात कुणीही कुणासाठी काही करत नसतं. हो, आणि हे पोलीस कोणाचेच नसतात. आणि आपली इतकी काय पडली आहे त्यांना? फक्त दाखवण्यासाठी काम करतात ते. मला इतरांचं नाही माहित, पण रागिणी मॅमवर पूर्ण विश्वास आहे माझा. मला वाटतं आपण वाट बघायला हवी. निदान मी तरी वाट बघणार आहे. माझं ठरलंय. तो माणूस सापडला की सगळं काम होईल मॅडम. कोण होता तो सांगा ना मॅडम, म्हणजे तुम्हाला कसं कळलं? त्या माणसाचं काय वर्णन केलं होतं मीराने? मीरा मॅडम म्हणाले की त्याने कानटोपी घातली होती, मफलर घातली होती, हँड ग्लोव्स होते आणि स्वेटर सारखं काहीतरी मोठं ढगल त्यानं घातलेलं होतं असं त्या म्हणत होत्या. तर हे असं? अरे हो, हे असंच म्हणजे हेच होतं. हे माझेच आहेत ते. तुमचे कपडे आहेत पण तुमच्याकडे नाही. ती व्यक्ती मीच होते घरात. अरे बापरे, तुम्हीच? आपण मॅडम हे सगळं करून या केसमध्ये आपल्याला काय मिळालं? मीरावरचा विश्वास. ही केस गुंतागुंतीची आहे तर माहितीच होतं मला. आहेच. आणि म्हणूनच हे लोक आपल्याशी खोटं बोलत नाहीयेत ना, आपल्यापासून काही लपवत आहेत का हे बघायचं होतं मला. म्हणजे तुम्ही त्यांची परीक्षा घेत होतात? आणि म्हणूनच आधी त्यांच्या घरात शिरले, तिथे काही सापडतंय का पाहिलं. आणि जेव्हा काही नाही सापडलं तेव्हा तिथे ती चिठ्ठी ठेवली मी. ठीक आहे, या गोष्टीवरून एक तरी लक्षात आलंय की मीरा प्रामाणिक आहे. तिने आपल्यापासून काहीही न लपवता सगळं खरं सांगितलं आपल्याला. नाहीतर लोकांचा विश्वास कुठे असतो आपल्यावर. अरे वेगळे आहेत ते. स्वतःचा नवरा गेले 2-3 दिवस बेपत्ता आहे तरी संयम आहे तिच्यात. नाहीतर बायका वेड्यासारख्या वागतात. पण या पोरीमध्ये स्वतःच्या कुटुंबाला धरून ठेवण्याची तळमळ आहे. कमाल आहे मॅडम, मानलं तुम्हाला. घरात माझी काम करायची पद्धत वेगळी आहे, माहितीये ना तुम्हाला. हो हो. ठीक आहे, पण
एक गोष्ट तर नक्की झाली, मीरा आपल्याशी कधीच खोटं बोलणार नाही. हो मॅडम, म्हणजे हे लोक असं कधीच करणार नाही. म्हणजे मीरा मॅडम त्यांना करूच देणार. मी सुद्धा आता मीराशी कधीच खोटं बोलू शकणार नाही. बघा तुम्ही, आता मीरासाठी तरी मी ही केस सॉल्व्ह करणारच.